हॅलो, कशात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं खेळतं आनंदी वास्तू बनतं. आणि यामुळेच आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूत अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतंय ना? आज ना सख्यांनो, मी एक केक तुमच्यासोबत शेअर करायला आणला आहे. कसं आहे की पण मला सांगायचं हां, तुम्हाला कसा वाटला, आवडला का? नक्की कळवायचा हां. काल असं वाटत होतं की काहीतरी नवीन बनवूया, काहीतरी क्रिएटिव्ह असायला पाहिजे आणि मस्त तो मूड होता की बाबा काहीतरी बनवायचं आहे. मग म्हटलं फ्रीजमध्ये वगैरे चेकआउट केलं तर केक बनवायचं सामान दिसतं आहे. म्हटलं चला आज केक बनवूया आणि काहीतरी वेगळं म्हणून हा केक बनवला आहे. ह्या केकचा बेस ना आपण जसं चॉकलेटचा वगैरे बनवतो तसा चॉकलेट बेसमध्येच आहे. मग त्याच्यावर एकदा मस्तपैकी व्हिपिंग क्रीमचा एक लेयर वगैरे केला. त्याच्यानंतर अर्धा तास ना मी त्यांना फ्रीजमध्ये तसाच ठेवून दिला. त्याच्यानंतर पुन्हा बाहेर काढलं आणि तोपर्यंत मी व्हाईट चॉकलेटचं गनाश बनवून घेतलेलं होतं. मग ते गनाश त्याच्यावर पूर्णपणे टाकलं, पूर्णपणे. आणि त्यानंतर पुन्हा 15-20 मिनटासाठी मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. कारण तो कोल्ड असेल ना तर तो लूक छान क्रिएट होणार होता ना. आणि मग पुन्हा 15-20 मिनटानंतर त्याला बाहेर काढला आणि काय केलं की मला ना तो असं कॅन्डल कशी जशी जळत जाते, मग तिच्यावर नाही का ते वितळलेलं मेण असं लाईन्स येतात, तर तो मला लूक हवा होता की ती जळलेली. आणि त्याच्यासाठी मी काय केलं, आधीच केक तयार करताना ना मधोमध एक आपला खड्डा केलेला आणि आपण दिवाळीला ज्या कॅन्डल्स वापरतो ना तेवढीच जागा वापरलेली, कारण ते तेवढं बसायला पाहिजे आतमध्ये आणि फक्त वरती ज्योत दिसायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तो फ्रीजमधला जो केक मी काढला ना, पुन्हा गनाजने त्याला हे केलेलं होतं ना, तो काढला. आणि त्यानंतर मी पुन्हा काय केलं की आपलं व्हाईट चॉकलेट असतं ना ते छान मेल्ट करून घेतलं आणि ते अशा पद्धतीने त्यावरून टाकत गेले ना की तो तसा ती जळलेली मेणबत्ती आणि ते वितळलेलं मेण याचा लूक क्रिएट झालाच पाहिजे. आणि जरा मध्ये थोडासा एकदम किंचित असं एक वेगळं मी हे केलेलं चॉकलेटचं, त्याच्यामध्ये जरासा पिवळा कलर पण मी टाकलेला. आणि ते एकदा ते असं दोघांना पण थोडं थोडं टाकत आहे ना मी तो वितळलेला मेणाचा लूक क्रिएट केला आहे. आणि आता तो तुमच्यासमोर आहेच माझा केक. तर तुम्हाला कसा वाटला ना हे मला नक्की कळवा हां. आणि आवडला असेल तरीही कळवायचं, नाही आवडला तरीही कळवायचं बरं का. चला सगळ्यांना, आता माझी निघायची वेळ झाली आहे. हो, पण आपण उद्या नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. हॅव अ गुड डे. बाय.